हॅलो वॉरियर्स, व्हेरी गुड मॉर्निंग. 20 मिनिट्स चॅलेंज डेली वोकॅबलरीमध्ये मी सुप्रिया तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल. कोणत्याही मुख्य परीक्षेसाठी वन स्टॉप सोल्युशन. सो आज आहे डे 25. याचा अर्थ याच्या पूर्वी आपण 24 डेज कंप्लीट केलेले आहेत. भरमसाठ वोकॅबलरी जी आहे 1000+ वर्ड्स जे आहेत ते आपण याच्यापूर्वी कंप्लीट केलेले आहेत. कॅन यू इमॅजिन जस्ट 24 डेजमध्ये तुम्ही जर मोर दॅन 1000 वर्ड्स कंप्लीट केलेले असतील, याचा अर्थ तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहतोय, पण हे पाहताना आपण काय करतोय, क्वेश्चन आणि आन्सर त्याच्यासोबत जे इतर 3 ऑप्शन आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने पाहणार आहोत. सो आजच्या लेक्चरमधला पहिला क्वेश्चन आहे, अ पर्सन क्लेमिंग टू बी सुपिरियर इन कल्चर अँड इंटेलेक्ट टू अदर्स. असा माणूस जो क्लेम करतो इतरांपेक्षा कल्चरमध्ये आणि त्याचसोबत इंटेलेक्टमध्ये तो सुपिरियर आहे, म्हणजे इतरांपेक्षा उच्च असणारा जो असतो त्याच्यासाठी कुठला शब्द वापरला जातो असं यांनी विचारलेलं आहे. जर ऑप्शन्स तुम्ही पाहिले तर फर्स्ट ऑप्शन आहे इंटेलेक्च्युअल, दुसरा आहे ॲरिस्टोक्रॅट, तिसरा आहे एलिट आणि चौथा आहे हायब्रो. तर याचा करेक्ट आन्सर आहे हायब्रो. असा माणूस, अशी व्यक्ती जो स्वतःला क्लेम करतो इतरांपेक्षा सुपिरियर असणं कल्चरमध्ये किंवा इंटेलेक्टमध्ये, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी शब्द कुठला वापरला जातो, हायब्रो. मग आता इथे जे बाकीचे ऑप्शन आहेत, इंटेलेक्च्युअल म्हणजे काय असतं, पर्सन हु इज हायली इंटरेस्टेड इन ऑर नॉलेजेबल अबाउट इंटेलेक्च्युअल सब्जेक्ट, म्हणजे ज्यांना आपण मराठीमध्ये एक शब्द वापरतो बुद्धिजीवी, जे फार हुशार असतात किंवा ज्यांना अशी कामं जी इंटेलेक्च्युअल किंवा आपण म्हणूयात की बौद्धिकतेशी संबंधित असणारी जी कामं आहेत त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो, किंवा ज्यांना आपण विचारशील असं सुद्धा म्हणू शकतो, त्यांना इंटेलेक्च्युअल असं म्हटलं जाईल. किंवा इंटेलेक्च्युअल हे एखाद्या विशेषणासारखं पण वापरलं जातं. देन ॲरिस्टोक्रॅट म्हणजे अ पर्सन बिलॉंगिंग टू द हायेस्ट सोशल क्लास, इस्पेशली द नोबॅलिटी. म्हणजे काही लोक असतात पहा, ज्यांना आपण सरदार किंवा उमराव असं म्हणतो, म्हणजे सोसायटीमधले जे हाय क्लासवाले जे लोक असतात, स्पेशली नोबॅलिटीमध्ये जे स्वतःला, म्हणजे एखाद्या व्यक्तीला विशेष अशी उपाधी असेल तर त्याला ॲरिस्टोक्रॅट असं म्हटलं जाईल. एलिट म्हणजे अ ग्रुप ऑफ पर्सन कन्सिडर्ड टू बी द बेस्ट ऑर मोस्ट पॉवरफुल इन सोसायटी. सोसायटीमध्ये ज्यांच्याकडे सर्वाधिक पॉवर आहे असा जो एक गट असतो त्यांना एलिट असं म्हटलं जातं, किंवा अभिजन वर्ग असा त्यांना मराठीमध्ये शब्द वापरला जाऊ शकतो. आणि हायब्रो तर आपण पाहिलं, अ पर्सन हु कन्सिडर्स देमसेल्व्स हायली कल्चर्ड अँड इंटेलेक्च्युअली सुपिरियर, त्यांना हायब्रो असं म्हटलं जाईल. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, अ पर्सन विथ फुल डिस्क्रेशनरी पॉवर्स टू ऍक्ट ऑन बिहाफ ऑफ अ कंट्री. एखादी व्यक्ती, तिच्याकडे डिस्क्रेशनरी पॉवर्स आहेत एखाद्या कंट्रीच्या बिहाफमध्ये डिसिजन घेण्यासाठी, किंवा एखाद्या कंट्रीच्या बिहाफमध्ये बोलण्यासाठी, रिप्रेझेंट करण्यासाठी ज्या व्यक्तीकडे खूप सगळ्या पॉवर्स आहेत त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं, ॲम्बॅसेडर, एमिसरी, प्लेनिपोटेन्शियरी, एनवॉय. तर आता हे जे 4 शब्द आहेत याच्यातले 2-3 तर ऑलमोस्ट सेम मिनिंगचे आहेत, पण त्यांना जी ॲक्च्युअली रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते त्याच्यानुसार मात्र याचा अर्थ थोडासा वेगळा राहतो. तर याचं उत्तर जे आहे ते आहे प्लेनिपोटेन्शियरी. अ पर्सन विथ फुल डिस्क्रेशनरी पॉवर्स, म्हणजे या माणसाकडे फुल अधिकार आहेत कशासाठीचे, एखाद्या कंट्रीच्या बिहाफमध्ये ऍक्ट करण्याचे, ठीक आहे, ज्याला आपण डिप्लोमॅट सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, जो डिप्लोमॅट आपण पाहिला होता, डिप्लोमॅट सुद्धा म्हणू शकतो आपण. ॲम्बॅसेडर म्हणजे कोण असतो, अ डिप्लोमॅटिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ वन कंट्री इन अनदर कंट्री. एका कंट्रीचा दुसऱ्या कंट्रीमध्ये जो डिप्लोमॅटिक रिप्रेझेंटेटिव्ह असेल त्याच्यासाठी ॲम्बॅसेडर, म्हणजेच मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो, राजदूत. राजदूत जे असतात ते ॲम्बॅसेडर. एमिसरी म्हणजे काय असतं, अ पर्सन सेंट ऑन अ स्पेशल मिशन युजली ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे एखादी व्यक्ती, मग त्याला तुम्ही प्रतिनिधी म्हणू शकता, किंवा त्या व्यक्तीला तुम्ही वकील म्हणू शकता, किंवा तुम्ही त्या व्यक्तीला जासूस म्हणू शकता एखाद्या कंट्रीचा, एखाद्या स्पेशल मिशनवरती तिला दुसऱ्या कंट्रीमध्ये पाठवण्यात आलेला आहे, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवण्यात आलेला आहे, अशा व्यक्तीला एमिसरी असं म्हटलं जाईल. एमिसरी शब्द लक्षात ठेवा.
देन प्लेनिपोटेन्शियरी, अ पर्सन गिवन फुल पॉवर्स टू ऍक्ट ऑन बिहाफ ऑफ अ कंट्री ऑफ गव्हर्नमेंट. एखाद्या व्यक्तीला गव्हर्नमेंटच्या बिहाफमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या वतीने एखाद्या कंट्रीच्या वतीने ऍक्ट करण्याचे फुल पॉवर्स दिलेले असतील तर त्याला म्हटलं जाईल प्लेनिपोटेन्शियरी. पोटेंट हा जो शब्द आहे त्याच्यावरून लक्षात ठेवा की त्याच्याकडे सगळ्या पॉवर्स आहेत. अँड देन एनवॉय म्हणजे अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑर अ मॅसेंजर सेंट बाय अ गव्हर्नमेंट इस्पेशली ऑन अ डिप्लोमॅटिक मिशन. म्हणजे एखादं डिप्लोमॅटिक मिशन आहे, दुसऱ्या कंट्रीसोबत काहीतरी वाटाघाटी करायच्यात, चर्चा करायच्यात, अशा वेळेला जो रिप्रेझेंटेटिव्ह पाठवलेला असतो मेसेज घेऊन किंवा मॅसेंजर जो असतो, जो आपल्या देशाचा संदेश दुसऱ्या देशाला देणार आहे, म्हणजे काही ठराविक गोष्टींमध्ये ज्यावेळेला वाटाघाटी होतात, चर्चा होते, त्यावेळेला एका देशाचा दुसऱ्या देशात जाऊन जो बोलणारा, दुसऱ्या देशामध्ये रिप्रेझेंट करणारा त्या स्पेसिफिक इव्हेंटसाठी ती जी व्यक्ती असेल त्याला एनवॉय असं म्हटलं जाईल. डिफरन्स लक्षात आला असेल. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला तर तो आहे पर्सन होल्डिंग अ स्कॉलरशिप ॲट अ युनिव्हर्सिटी. हा खूप इझी आहे. ठीक आहे. सो इंटेलेक्च्युअल, पेडंट, स्कॉलर की बर्सर. याचा आन्सर काय असेल? स्कॉलर. ज्याला स्कॉलरशिप मिळते, जो स्कॉलरशिप होल्ड करतोय त्याला काय म्हटलं जातं? स्कॉलर. ठीक आहे. सो बाकीचे जर ऑप्शन पाहिले, इंटेलेक्च्युअल आपण पहिल्यांदाच पाहिलेला, जो बुद्धिजीवी आहे, विचारशील आहे असा व्यक्ती. अ पर्सन हु इज हायली इंटरेस्टेड इन ऑर नॉलेजेबल अबाउट इंटेलेक्च्युअल सब्जेक्ट्स, त्याला काय म्हटलं जाईल? इंटेलेक्च्युअल. पेडंट कोण असतो? पेडंट हा शब्द आपण मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिलाय. अ पर्सन हु गिव्स एक्सेसिव्ह इम्पॉर्टन्स टू फॉर्मल रूल्स अँड मायनर डिटेल्स इस्पेशली इन लर्निंग. काही माणसं अशी असतात जे पांडित्य मिरवतात, म्हणजे थोडक्यात ते अगदी छोट्या 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 डिटेल्सवरती लक्ष देतात. आता हा जो शब्द आहे ॲक्च्युली पेडंट, हा थोडासा निगेटिव्ह अर्थाने पण वापरला जातो. जसे की काही व्यक्ती असतात की ज्यांच्यासाठी एखाद्या कुठली गोष्ट अगदी कितीही प्रॉपरली छान केलेली असेल तरी त्यातल्या त्या चुकाच जास्त शोधून काढतात. त्यांना फार असं अगदी केअरफुली सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे रूल्स जे आहेत ते फॉलो करायचे असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्कॉलर, अ पर्सन हु हॅज स्टडीड or is knowledgeable in a particular field in some context, a student receiving a scholarship. हे सगळे जे आहे त्यांना स्कॉलर असं म्हटलं जाईल. आणि शेवटचा शब्द आहे बर्सर. हा शब्द इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अ पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर द फायनान्शियल अफेअर्स ऑर अकाउंट्स ऑफ अ कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजच्या फायनान्शियल अकाउंटसाठी रिस्पॉन्सिबल असणारी किंवा ज्याच्याकडे फायनान्शियल गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी आहे अशी जी व्यक्ती आहे कुठल्या बाबतीत? कॉलेज आणि युनिव्हर्सिटीच्या बाबतीत, तिला म्हटलं जाईल बर्सर. म्हणजे कोण? ज्याला आपण म्हणतो खजिनदार. ज्याला आपण म्हणतो खजिनदार. ठीक आहे. सो खजिनदार म्हणजे बर्सर. बर्सर, खजिनदार. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे, नेक्स्ट क्वेश्चन, अ शॉर्ट वॉक फॉर अ प्लेजर ऑर एक्सरसाइज. आपण जो शॉर्ट वॉक घेतो जस्ट थोडंसं रिलॅक्स वाटावं म्हणून, किंवा कधी कधी एक्सरसाइज करायची आहे पण हेवीवाली एक्सरसाइज नाही आहे, जस्ट थोडंसं आपण म्हणतो ना की थोडंसं फिरून येतो, थोडंसं चालून येतो, हे जे असतं त्याला काय म्हटलं जातं? जॉग, स्ट्रोल, गॅलॉप, प्रोमिनेड. काय म्हटलं जाईल याला? याला म्हटलं जातं स्ट्रोल. स्ट्रोल करणं, थोडंसं जस्ट प्लेजरसाठी किंवा एक्सरसाइजसाठी एक नॉर्मल वॉक जे असेल, शॉर्ट वॉक जे असेल त्याला काय म्हटलं जाईल? स्ट्रोल. मग बाकीचे शब्द जर आपण पाहिले, जॉगिंग माहिती असेल तुम्हाला, जॉग करणं, टू रन स्लोली अँड स्टेडीली युजली फॉर एक्सरसाइज. आपण एक्सरसाइजसाठी ज्यावेळेला स्लो रनिंग करतो त्याच्यासाठी जॉग, ज्याला आपण जॉगिंग म्हणतो, हा शब्द वापरला जाईल. स्ट्रोल म्हणजे टू वॉक स्लोली अँड कॅज्युअली इस्पेशली फॉर प्लेजर. जस्ट रिलॅक्स वाटणं म्हणून आपण म्हणतो ना, एक 5 मिनिटांचा वॉक घेऊन आलो मी, दॅट इज. ठीक आहे. गॅलॉप काय असतं? अ फास्ट रनिंग मुवमेंट ऑफ अ हॉर्स. म्हणजे याला म्हटलं जातं घोडदौड. जे तगडाक तगडाक फास्टवाले घोडे पळतात ना, त्याच्यासाठी गॅलप हा शब्द वापरला जातो. आणि प्रोमेनेड म्हणजे अ लेजरली वॉक इस्पेशली इन अ पब्लिक प्लेस फॉर डिस्प्ले. लक्षात घ्या की काही वेळेला समुद्रकिनारी वगैरे, स्पेशली कुठे माहिती का, समुद्रकिनारी ना एक रुंद असा रस्ता असतो. कशासाठी असतो? लोकांना चालण्यासाठी. ठीक आहे. सो त्याच्यासाठी प्रोमेनेड हा शब्द वापरला जाईल. तिथे वॉक घेणं असेल किंवा तो एरिया असेल त्याच्यासाठी प्रॉमेनेड हा शब्द वापरला जातो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिट ऑन एलिफंट्स बॅक. हा सीट SIT नाहीये, हा सीट आहे. सीट म्हणजे जे आसन जे हत्तीच्या पाठीवरती असतं त्याला काय म्हटलं जातं? तर इथे एलिफंट्स बॅक किंवा कॅमल, कॅमलच्या पाठीवरती असणारं जरी असेल तरी त्या दोन्हीसाठी एकच शब्द आहे. कुठला असेल? सॅडल आहे, हावडा आहे,
लॉन्च आहे की हूप आहे? हूप तुम्हाला माहिती असायला पाहिजे जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल, याच्यापूर्वी मेन्स दिलेली असेल किंवा आत्ताची मेन्स देणार असाल तर, कारण रिसेंटच्या एका एक्झाममध्ये आयोगाने हूप हे एका सेंटेन्समध्ये वापरलेले. हूप म्हणजे काय असतं माहिती आहे? घोड्याच्या किंवा काही प्राण्यांच्या पायाखालचा जो कठीण भाग असतो ज्याला आपण खूर म्हणतो, पायाचे खूर, दॅट इज हूप. मग हूप तर नाहीये, मग उरलेल्या ऑप्शनपैकी काय असेल? याचं उत्तर आहे हावडा. काय म्हणायचं? हावडा. हावडा. अ सीट ऑर कॅरेज प्लेस्ड ऑन द बॅक ऑफ अन एलिफंट. एलिफंटच्या बॅकवरती किंवा कधी कधी उंटावरती सुद्धा लोक बसतात पहा, तर तिथे जे कॅरेज ठेवलेलं असतं बसण्यासाठीच, ती जी सीट असते, ते जे आसन असतं त्याला हावडा असं म्हटलं जातं. सॅडल म्हणजे काय असतं? अ सीट फास्टन ऑन द बॅक ऑफ अ हॉर्स ऑर अदर ॲनिमल फॉर रायडिंग. घोड्याच्या पाठीवरती असणारं जे आसन असतं ज्याला आपण काय म्हणतो जनरली? खोगीर. खोगीर किंवा काय म्हटलं जातं त्याला? दुसरा एक शब्द आहे जिन. माहिती असतील तुम्हाला हे शब्द. सो घोड्याच्या पाठीवरती जे असेल खोगीर किंवा जिन, त्याला म्हटलं जाईल सॅडल. हत्ती किंवा कॅमल, उंटासारख्या ॲनिमलच्या पाठीवरती बसायचं त्याच्यासाठीचं जे कॅरेज असेल त्याला म्हटलं जाईल हावडा. मग लॉन्च काय असतं? लॉन्च असतं विश्रामगृह, म्हणजे जिथे बसून आपण मस्त आराम करू शकतो. एखादा हॉटेलमधली प्लेस असेल किंवा मे बी आपल्या घरामध्ये सुद्धा एखादी छोटीशी, जनरली हे हॉटेलसाठी वापरलं जातं. अ प्लेस ऑर पोझिशन फॉर सिटिंग ऑर रिलॅक्सिंग कम्फर्टेबल, जिथे बसून आपण मस्तपैकी रिलॅक्स होऊ शकतो, दॅट इज लॉन्च. देन हूफ. हूफ द हार्ड पार्ट ऑफ द फूट ऑफ अ हॉर्स, एलिफंट ऑर सिमिलर ॲनिमल, ज्याला म्हटलं जाईल खूर, पायाचे खूर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ पर्सन प्रिटेंडिंग टू बी समबडी ही इज नॉट. एखादी व्यक्ती जी ती नाहीये ते असल्याचं भासवते, त्याला काय म्हटलं जातं? ऑप्शन्स काय आहेत? इम्पोस्टर, लायर, रोग की मॅजिशियन. मॅजिशियन तर नाहीये हे तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. मग बाकीचे 3 ऑप्शन आहेत, याच्यापैकी तो कोण असेल? तो असतो इम्पोस्टर. इम्पोस्टर कोण असतो? ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तोतया किंवा त्याला आपण म्हणतो बनावट, जो नकली आहे किंवा त्यालाच भामटा असं सुद्धा म्हटलं जातं. इम्पोस्टर, अ पर्सन हू प्रिटेंड्स टू बी समवन एल्स इन ऑर्डर टू डिसीव्ह अदर्स. दुसऱ्याला फसवण्यासाठी. म्हणजे काही लोक IAS ऑफिसर नसतात पण ते भासवतात, आय एम अन IAS ऑफिसर, ते असे बोलतात आणि मग ते कोण झाले? इम्पोस्टर. लायर कोण असतात? अ पर्सन हू डेलिबरेटली टेल्स लाईज, म्हणजे काही लोक जे खोटारडे असतात, जे कंटिन्युअसली खोटं बोलत असतात, डेलिबरेटली खोटं बोलत असतात, त्यांना लायर असं म्हणतात. रोग कोण असतं? रोग म्हणजे रोग, हे स्पेलिंग लक्षात ठेवा, ROGUE. अ डिसऑनेस्ट ऑर अनप्रिन्सिपल्ड पर्सन, ज्याला तुम्ही भामटा म्हणू शकता, ज्याला तुम्ही विक्षिप्त व्यक्ती म्हणू शकता. विक्षिप्त प्रवृत्तीची काही माणसं असतात पहा, जे अनप्रिन्सिपल्ड आहे, ज्यांच्याकडे कुठली नैतिक तत्व वगैरे नाही आहेत, अशी जी माणसं असतात, रोग. आणि मॅजिशियन कोण असतं? अ पर्सन हू परफॉर्म्स ट्रिक्स युझिंग अपॅरंट मॅजिक, म्हणजे जे जादूचे प्रयोग दाखवतात, तो कोण असतो? जादूगार. जादूगाराला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? मॅजिशियन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ थिंग लायबल टू बी इझिली ब्रोकन. अशा गोष्टी ज्या इझिली ब्रेक होऊ शकतात. हार्ट नाही, हार्ड असतात पण ब्रेक होऊ शकतात. हार्ट कळलं का? HEART, हार्ट इझिली ब्रेक होऊ शकतं का? ते कोणाचं होतं? ज्यांनी स्वतःवरती काम केलेलं नाही, जे स्वतःवरती प्रेम करत नाही, ज्यांना स्वतःची वर्थ, स्वतःची किंमत माहिती नाही, ज्यांना स्वतःची व्हॅल्यू माहिती नाही आहे, त्यांचं इझिली ब्रेक होतं. ज्यांना माहिती आहे आय नो मी काय आहे आणि माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, त्यांना इझिली, त्यांचं हार्ट इझिली ब्रेक होत नाही, कोणी करू शकत नाही, ठीक आहे. सो तसे बना. मग अ थिंग लायबल टू बी इझिली ब्रोकन, ब्रेकेबल, डक्टाईल, ब्रिटल की डेलिकेट. आता इथे लक्षात जर घेतलं तर ब्रेकेबल, डेलिकेट, ब्रिटल हे तिन्ही शब्द जे आहेत ते जवळपास सारख्या अर्थाचे आहेत, पण हे वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरले जातात. डक्टाईल म्हणजे काय असतं? डक्टिलिटी तुम्ही याच्यामध्ये सायन्समध्ये अभ्यासलं असेल. धातू अधातू अभ्यासताना, धातू अधातूंचे गुणधर्म अभ्यासताना आपण डक्टिलिटी अभ्यासतो. डक्टिलिटी म्हणजे काय असतं? धातूमध्ये एक गुणधर्म असतो पहा, तन्यता. तन्यता म्हणजे काय? काही धातू ओढून त्यांच्या तारा तयार करता येऊ शकतात, म्हणजे ते तुटत नाहीत पण त्यांच्या तारा तयार करता येतात. तार माहितीये? तार तयार करता येते. सो त्याला डक्टाईल असं, म्हणजे ती तन्यता जी आहे तो अर्थ त्याचा झाला. मग इथे हा जो शब्द आहे, हा जो विचारलेला प्रश्न आहे, अ थिंग लायबल टू बी इझिली ब्रोकन, त्याला म्हटलं जातं ब्रिटल. याला ऍक्च्युली फ्रजाईल असं पण म्हटलं जातं, पण फ्रजाईल आणि याच्यामध्ये थोडासा फरक काय आहे? ब्रिटल म्हणजे अशा वस्तू असतात ज्या हार्ड असतात पण त्या इझिली ब्रेक होतात.
क्रॅक होतात किंवा शॅटर्ड होतात. काही काचा असतात, काचा ॲक्च्युली ते इकडे जातील खरं तर डेलिकेटमध्ये. काही हार्ड वस्तू असतात की ज्या इझिली ब्रेक होऊ शकतात, म्हणजे असताना तर त्या हार्ड आहेत पण इझिली ब्रेक होऊ शकतात. ब्रेकेबल म्हणजे जे मोडलं जाऊ शकतं ते. डक्टाईल, एबल टू बी ड्रॉन इन टू वायर्स ऑर स्ट्रेच्ड विदाउट ब्रेकिंग, म्हणजे जे स्ट्रेच करू शकतो आपण किंवा वायर्समध्ये ज्याला कन्वर्ट करू शकतो विदाउट ब्रेकिंग, ते आहे डक्टाईल. ब्रिटल, हार्ड बट इझिली ब्रोकन, क्रॅक्ड ऑर शॅटर्ड. आणि डेलिकेट काय असतं? डेलिकेट म्हणजे थोडक्यात ना, ज्या नाजूक वस्तू असतात, ज्याच्यावरती लिहिलेलं असतं हँडल विथ केअर, ज्यांना खूप केअरफुली हँडल करावं लागतं, जर नाही केअरफुली हँडल केलं तर त्या ब्रेक होऊ शकतात. ठीक आहे. सो इझिली डॅमेज्ड, फ्रजाईल ऑर रिक्वायरिंग केअरफुल हँडलिंग, ते इथे येईल. ठीक आहे. द नेक्स्ट आहे अ गव्हर्नमेंट रन बाय अ डिक्टेटर. मी तुम्हाला परवाच्या लेक्चरमध्ये एक होमवर्क दिलेला, तिथे हा शब्द तुम्ही घेतला असेल. अ गव्हर्नमेंट रन बाय अ डिक्टेटर, त्याला काय म्हटलं जातं? ऑटोक्रेसी. ऑटोक्रेसी म्हणजे जिथे डिक्टेटर, हुकुमशाही जी असते. मग डेमोक्रेसी काय आहे? ही आहे आपली लोकशाही. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. आणि बाकी जर आपण पाहिलं, ऑलिगार्की पण त्या दिवशी झालेला शब्द आहे. ऑलिगार्की म्हणजे अ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट कंट्रोल्ड बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पॉवरफुल पीपल. छोट्याशा पॉवरफुल लोकांचा ग्रुप आहे आणि ते अख्खं गव्हर्नमेंट चालवतात, त्याच्यासाठी ऑलिगार्की हा शब्द वापरला जाईल. आणि थिओक्रेसी, थिओ म्हटलं की एक लक्षात ठेवायचं, हे काहीतरी देवाशी संबंधित आहे. आपण थिस्ट, अथिस्ट हे शब्द पाहतो की नाही. सो जिथे जिथे THE येतंय, द किंवा THEO, थिओ म्हटलं की ते देवाशी थोडंफार संबंधित आहे असं लक्षात ठेवायचं. अ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इन विच रिलिजियस लीडर्स ऑर रिलिजियस प्रिन्सिपल्स हॅव गव्हर्निंग ऑटोक्रेसी, म्हणजे रिलिजियस पर्सन जे असतात किंवा जे धर्मगुरू वगैरे असतात त्यांच्यातर्फे चालवलं जाणारं जे शासन आहे त्याला थिओक्रेसी असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला तो आहे पोयम इन शॉर्ट स्टान्झाज नरेटिंग अ पॉप्युलर स्टोरी. म्हणजे एखादी पोयम जी शॉर्ट स्टान्झाज मध्ये आहे पण ती एखादी स्टोरी सांगते. आहे तर पोयम पण सांगते काय? स्टोरी. म्हणजे एखादं गद्यच आहे ते पद्याच्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे, त्याला काय म्हटलं जातं? बॅले, एपिक, बॅलेड, सोनेट. याला काय म्हटलं जातं? बॅलेड. म्हणजे बॅलेड. बॅलेड म्हणजे काय असतं? बॅलेड म्हणजे मराठीमध्ये आपण याला म्हणतो पोवाडा. आपण शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकतो की नाही, म्हणजे त्याच्यामध्ये असते तर स्टोरी सगळी महाराजांची, पण तो सांगितला कसा जातो? एखाद्या गाण्याच्या स्वरूपामध्ये, कवितेच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. सो याला तुम्ही पोवाडा म्हणू शकता किंवा कथा काव्य. दुसरा शब्द काय असू शकतो याच्यासाठी? कथा काव्य. बॅले म्हणजे काय? अ फॉर्म ऑफ आर्टिस्टिक डान्स परफॉर्म टू म्युझिक. बॅले डान्स असा आहे जिथे ज्याला आपण म्हणू शकतो नाट्य नृत्य, नृत्य नाट्य. म्हणजे डान्समधून, नृत्यामधून जी कथा आहे ती सांगितली जाते. तिथे शब्द नाही वापरले जात. हावभाव आणि हातवारे, त्यालाच म्हटलं जातं मुग्ध नाट्य. दुसरा शब्द काय त्याला? मुग्ध नाट्य. हा मराठीमध्ये वगैरे जर विचारला तर माहिती असावा म्हणून देते. ठीक आहे. मुग्ध नाट्य, बॅले डान्स. एपिक काय आहे? अ लॉंग नरेटिव्ह पोयम युजली अबाउट हिरोइक डीड्स ऑर इव्हेंट्स. एपिक म्हणजे असा एक इव्हेंट जो फार मोठा आहे, एक मोठं काव्य आहे ज्याला आपण अविस्मरणीय किंवा महाकाव्य असं म्हणतो. आणि याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर महाभारत हे सुद्धा एक एपिक आहे. ठीक आहे. आणि सॉनेट काय असतं? अ पोयम कन्सिस्टिंग ऑफ 14 लाईन्स विथ अ स्पेसिफिक राईम स्कीम. एका स्पेसिफिक राईम स्कीम सोबत बनवलेली एक कविता, पण जिच्यामध्ये 14 ओळी असतील. 14 ओळी असतील तर त्याला सॉनेट असं म्हटलं जाईल. आणि याच्यावरती अगदी वारंवार प्रश्न विचारलेत, म्हणजे बॅलेड असेल, एपिक असेल किंवा सॉनेट असेल, याच्यावरती अगदी वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वन हू इज लाइकेबल, अशी व्यक्ती जी आवडण्यासारखी आहे, त्यांना काय म्हटलं जाईल? हा शब्द आय थिंक आधी झालेला आहे, पण तुम्हाला आता आठवायचं आहे आणि ओळखायचं आहे की कुठला आहे. ॲमिकेबल, ॲमिएबल. आठवतं का तुम्हाला? मी जेव्हा ॲमिएबल शिकवलेलं तेव्हा मी तुम्हाला ॲमिकेबलची आठवण करून दिली होती. सो ॲमिकेबल, ॲमिएबल, इफ्युजिव्ह की एबलियंट. एबलियंट याच्यापैकी काय आहे? अबलियंट असं असेल ते कदाचित. अबलियंट याच्यापैकी
बरोबर आन्सर जे आहे ते आहे ॲमिएबल. ॲमिएबल म्हणजे हॅव्हिंग अ फ्रेंडली, प्लेझंट अँड लाइकेबल पर्सनॅलिटी. काही व्यक्तींकडे अशी पर्सनॅलिटी असते जे खूप फ्रेंडली नेचरचे असतात, ते असतील ॲमिएबल. आणि या लोकांसोबत जे आपले संबंध असतील किंवा या पद्धतीने लोकांशी वागणे, ॲमिएबल पद्धतीने लोकांशी वागणे, त्याला म्हटलं जातं ॲमिकेबल. फ्रेंडली अँड पीसफुली, स्पेशली डिस्क्रायबिंग अ रिलेशनशिप ऑर ॲग्रीमेंट बिटवीन पीपल, म्हणजे दोन लोकांमध्ये जे सलोख्याचे मैत्रीपूर्ण संबंध असतात त्याला ॲमिकेबल असं म्हटलं जाईल. इफ्युजिव्ह काय असतं? शोईंग फिलिंग्स ऑर ग्रॅटिट्यूड व्हेरी ओपनली अँड एन्थुझियास्टिकली. म्हणजे आपल्या ज्या फिलिंग्ज आहेत, जो ग्रॅटिट्यूड, आपल्याला जो आनंद झाला एखाद्याबद्दलची जी कृतज्ञता आहे ती खूप एन्थुझियास्टिकली किंवा खूप ओपनली एक्सप्रेस करणं. म्हणजे काही माणसं असतात पहा की ते इतकं थँक्यू म्हणतात की आपल्याला शरम वाटल्यासारखं होतं. शरम वाटल्यासारखं इन द सेन्स पॉझिटिव्हली, म्हणजे आपल्याला असं खूप लाजल्यासारखं वाटतं की यार बास ना, आता किती कौतुक करणार, किती थँक्यू म्हणणार, त्या टाईप. दॅट इज इफ्युजिव्ह. आणि अबलियंट म्हणजे काय आहे? एक्स्ट्रीमली चेअरफुल, एनर्जेटिक अँड एन्थुझियास्टिक आय वुड लाईक टू बी. अबलियंट म्हणजे जे एक्स्ट्रीमली चेअरफुल असतात, ज्यांच्याकडे जबरदस्त एनर्जी आहे, एन्थुझियास्टिक आहेत, उत्साहाने भरलेले आहेत, दॅट इज अबलियंट. ठीक आहे, जोशपूर्ण असं. तर अशा पद्धतीने आपण 10 क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत. 10 क्वेश्चन्स सोबत जे अदर 3 ऑप्शन्स आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन पण केलेलं आहे. 40 वर्ड्स जे आहेत ते आपले या लेक्चरमधून पण झालेले आहेत. आणि सक्सेसफुली आपण 25 डेज कंप्लीट केलेले आहेत. सो ज्यांनी डे 1 पासून डे 25 पर्यंत व्यवस्थितपणे फॉलो केलेला आहे, खूप खूप अभिनंदन. कारण तुम्ही खूप मोठा टप्पा जो आहे तो पार पाडलेला आहे, जो पार पाडण्यासाठी लोकांना खूप वेळ लागेल, आणि तो तुम्ही खूप इझिली हसत खेळत विदाऊट एनी बर्डन कंप्लीट केलेला आहे. त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन. पुढचा पार्ट उद्या नक्कीच घेऊन येईन मी. तोपर्यंत या लेक्चरला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, आणि पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण वॉरियर सुप्रिया ठरणार आहे तुमची मुख्य परीक्षा पास होण्यासाठी वन स्टॉप सोल्युशन. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, छान अभ्यास करा आणि खुश राहा. थँक्यू.